वसई विरार महानगरपालिकेत बुलेट ट्रेन प्रकल्पावरून मतभेद पाहायला मिळतात। महासभेत मांडण्यात आलेल्या ठरावाला विरोध पाहायला मिळतोय। तब्बल 115 नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। प्रकल्प राबवताना स्थानिकांचं नुकसान होऊ नये नगरसेवकांची ही मागणी आहे। नगरसेवकांनी एकमुखानं या प्रस्तावाला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे। मात्र हा निर्णय एकाचा नसून खरं तर पूर्ण महासभेचा आहे असं मत व्यक्त केलं जाते। या सभेतून मध्ये खरं तर 115 नगरसेवक त्यांच्या मतांनी हा प्रस्ताव पास झाला। याचा आढावा घेतला लोकशाहीचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। आपल्या बरोबर स्थानिक नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील आहेत। सर, काय नेमकं हा संग्राम निर्माण झालाय गावकऱ्यांमध्ये, काय नेमकं काल या गोष्टीला पूर्णविराम लागलाय। आदरणीय आयुक्त साहेबांनी आणि नगर रचनेचे बिष्णुरकर जरांनी जे संबोधन केलं त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं की दिस इज नथिंग रिलेटेड टू लँड एक्विजिशन। इथे कोणाचंही लँड एक्विजिशन होणार नाही, आम्ही तुमच्या जागा घ्यायला आलो नाही। इथे काय होते तर लोकल एरिया प्लॅनच्या अनुसार क्षेत्रीय सीमांकन होणार आहे आणि त्यानंतर तिथे आपण डेव्हलपमेंट कशी करणार। जो ग्रीन झोन आहे त्याला येलो झोन मध्ये आणून रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल करून स्थानिकांना त्या डेव्हलपमेंटचा कसा फायदा मिळणार या गोष्टीवरती चर्चा झाली। माझी विनंती प्रत्येक भूमिपुत्राला इतकीच आहे की कुठलाही भूमाफिया येईल आणि सरसकट तुमचे सातबारे विकत घ्यायला येईल तर ते करू नका। तुमच्याकडे डेव्हलपमेंट चालत तिथे आदरणीय नरेंद्र मोदीजींचा स्वप्नाचा प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि देवाभाऊ विशेषतः महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये कसं डेव्हलपमेंट होईल आणि विशेषतः वसई विरार कशी डेव्हलप होईल त्यावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं विशेष लक्ष आहे आणि त्यात संलग्नरित्या सगळेच इकडचे लोकप्रतिनिधी त्यांना देखील इकडची डेव्हलपमेंट पाहिजे। गावकऱ्यांची पण संग्राम जो होता तो म्हणजे जो हे होतो भीती होती ती दूर झाली आहे। महेश गोहिल, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।